नमस्कार मित्रांनो, मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत 2047 यूट्यूब चॅनल. मित्रांनो, देशाचा अर्थसंकल्प काल सादर झाला. भारतात सर्वसामान्य जनता, विशेष करून युवा वर्ग आता आपल्या अर्थव्यवस्थेबाबतची माहिती घ्यायला मोठ्या प्रमाणावर उत्सुक असतो. त्यामुळेच समाज माध्यमांवरून आजकाल अर्थशास्त्रज्ञांचा पूर आलेला आपण पाहतो. हे लोक देशाच्या अर्थव्यवस्थेची नीट माहिती देण्याऐवजी आपली विरोधी विचित्र टोकाची मतं फक्त देत असतात. मित्रांनो, पु ल देशपांडे यांनी या कथित अर्थतज्ज्ञांचं मिश्किल वर्णन केलं होतं. सोबत एक चित्रही देतोय, ते पहा. पुलंनी आपल्या मिश्किल भाषेत बजेट जाहीर होतं त्या दिवसाचं वर्णन केलं आहे. आपण महानगरपालिकेत उंदीर मारायच्या विभागात कामाला असलो तरी अर्थव्यवस्थेवरील आपलं मत ठोकायचं, तोच आपला आजचा दिवस. तर समस्त उंदीर माऱ्यांनी तुमच्यावर केलेल्या आपल्या अफाट अचाट आणि विचित्र माहितीच्या माऱ्यानंतर बजेटची नीट माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. मोदी सरकारनं केली कमाल, मध्यम वर्गाला केलं मालामाल. मित्रांनो, काल जाहीर झालेल्या बजेटमधल्या इन्कम टॅक्स कायद्यात ज्या मोठ्या सुधारणा करण्यात आल्यात त्या काही तपशिलांच्या आधारे मी तुम्हाला समजून देतो. इकॉनॉमिक टाइम्स पेपरातली ही बातमी पहा. या बजेटचा महत्त्वाचा निर्णय ती बातमी अधोरेखित करते. मध्यम वर्गातील करदात्यांचं 12 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न करमाफ करून अर्थमंत्र्यांनी देशवासियांना एक सुखद धक्का दिला आहे. काही माध्यमांवर ही सूट फक्त पगारदारांसाठीच आहे असं सांगितलं गेलं. ते चूक आहे. ही सूट सर्व प्रकारच्या उत्पन्नाच्या साधनांपासून, म्हणजेच पगार, व्यवसाय, धंदा, इंटरेस्ट, घरभाडे या मिळालेल्या उत्पन्नावरती उपलब्ध आहे. पगारदार लोकांना 75,000ची प्रमाणित वजावट किंवा स्टँडर्ड डिडक्शनसुद्धा ॲडिशनल मिळणार आहे. त्यामुळे त्यांचं तर 12,75,000 रुपयापर्यंतचं उत्पन्न इन्कम टॅक्स फ्री झालेलं आहे. मात्र यात भांडवली नफ्यापासून, म्हणजेच कॅपिटल गेनपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश नाही. त्या उत्पन्नावर सध्या लागू असलेल्या दरांनी कॅपिटल गेन टॅक्स लागू होईल. त्या उत्पन्नाचा समावेश या 12 लाखात नाही. त्यावर लागू असलेल्या दरानं कर वेगळा भरावा लागेल. मित्रांनो, या बरोबरीने अर्थमंत्र्यांनी इन्कम टॅक्समधल्या व्यक्तिगत करदात्यांच्या उत्पन्नावर लागू असलेली करमाफ उत्पन्नाची मर्यादा देखील, ज्याला आम्ही थ्रेशोल्ड लिमिट म्हणतो, ती वाढवून 4 लाखावर नेलेली आहे. त्याबरोबरीने करपात्र उत्पन्नावर स्लॅब रेटने जो आयकर आकारला जातो त्या स्लॅब बदलून अधिक सुटसुटीत केलेले आहेत. आर्थिक वर्ष 25-26 सालच्या आपल्या उत्पन्नावरती जो इन्कम टॅक्स आपण भरणार आहोत तो प्रत्येकी 4 लाखाची स्लॅब करून त्यावर 5%, 10%, 15%, 20%, 25% आणि 30% या दराने भरावा लागणार आहे. पहिलं 4 लाखाचं उत्पन्न करमुक्त किंवा टॅक्स फ्री असेल. त्यानंतरच्या 4 लाखाच्या उत्पन्नावर, म्हणजेच 4 ते 8 लाखापर्यंतच्या आपल्या उत्पन्नावर 5% दराने इन्कम टॅक्स लागेल. त्याचप्रमाणे पुढील 8 ते 12 लाखाच्या उत्पन्नावर 10% दराने, 12 लाख ते 16 लाखाच्या उत्पन्नावर 15% दराने, 16 लाख ते 20 लाखाच्या उत्पन्नावर 20% दराने आणि 20 ते 24 लाखाच्या उत्पन्नावर 25% दराने इन्कम टॅक्स भरावा लागेल. जर तुमचं उत्पन्न 24 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 24 लाखाच्या वरच्या उत्पन्नावर 30% दराने इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे. मित्रांनो, या बदललेल्या स्लॅब रेटमुळे सर्व करदात्यांचा किती फायदा होणार आहे त्याची माहिती आपण आता घेऊ. बजेट 2025 मधील या टॅक्स स्लॅबच्या रेटमध्ये दिलेल्या सवलतीमुळे किंवा कमी केलेल्या दरामुळे आर्थिक वर्ष 25-26 साली तुम्हाला 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर चालू वर्षाच्या तुलनेत 80,000 रुपयांची कर सवलत मिळणार आहे. 15 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर चालू वर्षाच्या तुलनेत 35,000 रुपयांची कर सवलत मिळणार आहे. तर 20 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 90,000 रुपयांची सवलत मिळेल. 24 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 1,10,000 रुपयांची कर सवलत मिळेल. तर पुढे 50 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर देखील 1,10,000 रुपयांची कर सवलत मिळेल. 50 लाखानंतर एक ॲडिशनल सरचार्ज लागू होतो. एकंदरीत अर्थमंत्र्यांनी वार्षिक 50 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या सर्व करदात्यांना भरघोस कर सवलत दिलेली आहे. याच्या माहितीसाठी मी दाखवत असलेला चार्ट जरूर पहा. मित्रांनो, आता तुम्ही गोंधळात पडला असाल की 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरचा इन्कम टॅक्स पूर्णपणे माफ केला अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. पण इन्कम टॅक्सचे स्लॅब रेट 4 लाखाच्या पुढच्या उत्पन्नापासूनच सुरू होताना दिसतात.
हे काय गौड बंगाल आहे? तर मित्रांनो, सन 2020 पासून इन्कम टॅक्समध्ये न्यू टॅक्स रेजिम आणि ओल्ड टॅक्स रेजिम अशा 2 कर प्रणाली व्यक्तिगत म्हणजे इंडिव्हिज्युअल करदात्यांसाठी लागू केलेल्या आहेत. ओल्ड किंवा पूर्वापार चालत आलेल्या टॅक्स रेजिममध्ये पहिल्यांदा ढोबळ किंवा ग्रॉस इन्कम निश्चित करायचं आणि त्यातून आयकर कायद्याच्या कलम 80 प्रमाणे विविध गुंतवणुकी व वेगवेगळ्या प्रकारचे खर्च यासाठी निश्चित केलेल्या दरानं वजावटी किंवा डिडक्शन घ्यायची आणि त्यातून उरलेल्या निव्वळ किंवा नेट करपात्र उत्पन्नावर विहित दराने इन्कम टॅक्स आकारला जायचा. आजही ही जुनी कररचना ऑप्शनल स्वरूपात उपलब्ध आहे. मात्र सन 2020 साली याच अर्थमंत्र्यांनी कर आकारणी सुटसुटीत करण्यासाठी न्यू टॅक्स रेजिम सुरू केला. यासाठी वेगवेगळे कमी दराचे स्लॅब रेट आणले आणि तुमच्या ढोबळ उत्पन्नावर म्हणजे ग्रॉस इन्कमवर कोणतीही वजावट न देता या कमी दराच्या स्लॅब रेटनी कर आकारणी करण्याची सुविधा दिली. त्यामुळे टॅक्स आकारणी ही सुटसुटीत झाली. त्यावेळी ही न्यू टॅक्स रेजिम लोकप्रिय करण्यासाठी किंवा त्यात विहित सूट देण्यासाठी काही रिबेट देखील जाहीर केले. 2025च्या बजेटमध्ये जाहीर केलेल्या 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर विहित नवीन स्लॅब रेटनी 60,000 रुपये इन्कम टॅक्स देय होतो. मात्र तुम्ही जर न्यू टॅक्स रेजिमचा स्वीकार केला तर तुम्हाला एक सूट किंवा रिबेट दिला जातो, जेणेकरून तुम्हाला पूर्ण करमाफी मिळते. 1 रुपयाचाही इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. मित्रांनो, मध्यमवर्गीयांना दिलासा देणारे अन्य अनेक निर्णय या बजेटमध्ये घेतलेले आहेत. त्यामध्ये ज्यांना व्याजाचं उत्पन्न आहे त्यांना व्याज देणारी संस्था वार्षिक 50,000 रुपयाच्या वर व्याज देताना उद्गम कर किंवा TDS कापून घेऊन व्याज देत होती. आर्थिक वर्ष 25-26 पासून ही TDSची मर्यादा वाढवून 1 लाख केलेली आहे. बँका किंवा तुम्हाला व्याज देणारी संस्था पुढील वर्षी 1 लाखापर्यंतचे व्याज TDS न करता देऊ शकतील. सिनियर सिटीझन नसलेल्या करदात्यांसाठी ही व्याजाची मर्यादा 50,000 करण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर घर भाडं मिळत असेल तर सध्या मासिक 20,000 पेक्षा जास्त भाडं मिळताना तुमचा TDS कापून घेतला जात होता. 2025च्या बजेटमध्ये मासिक 50,000 रुपयापर्यंतच्या भाड्यावरचा TDS कापावा लागणार नाही अशी तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, भारताची लोकसंख्या 140 कोटींच्या पुढं पोचली आहे. मात्र मोदींच्या कार्यकाळापूर्वी फार कमी लोक इन्कम टॅक्स भरत होते. आपल्या पहिल्या 5 वर्षांच्या काळात मोदींनी आर्थिक व्यवहाराचं डिजिटायझेशन, प्रत्येक व्यवहारात पॅन नंबरची सक्ती, पॅन नंबर आधार कार्डला जोडण्याची मोहीम आणि प्रत्येक करदात्याच्या द्वारे केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचं इनसाईट या वेबसाईटवर ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट म्हणजे AIS द्वारा एकत्रीकरण करून उपलब्ध करून देऊन करदात्यांचा आकडा वाढवला. सध्या सुमारे 8,60,00,000 भारतीय इन्कम टॅक्स रिटर्न भरतात, परंतु त्यामध्ये नील रिटर्न भरून TDSचा परतावा किंवा रिफंड मागणाऱ्यांची संख्या मोठी असते. एका अंदाजानुसार प्रत्यक्षात इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या सध्याच्या लोकसंख्येच्या फक्त 1% एवढीच आहे. त्यामुळे या करदात्यांना काही दिलासा द्यावा, या प्रामाणिक करदात्यांना काही बक्षीस सदृश्य सूट द्यावी अशी चर्चा किंवा विचार बरेच वर्ष चालू होता. या वर्षीच्या बजेटमध्ये मोदी सरकारनं अत्यंत धाडसी निर्णय घेऊन विशेष करून मध्यमवर्गीय करदात्यांना सुमारे 1 लाख कोटी रुपयांची रिटर्न गिफ्ट दिलेली आहे. त्यामुळे भारतीय बाजारात हे मध्यमवर्गीय वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, वाहने, व्हाईट गुड्स, चैनीच्या गोष्टी, सोनं, शेअर्स, म्युच्युअल फंड, अन्य गुंतवणूक असा खर्च करतील अशी अपेक्षा आहे आणि या खरेदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. तर इन्कम टॅक्समधले सगळे बदल आपल्याला समजून सांगणारा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, या व्हिडिओ तिथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय सियाराम.